तब्बल सव्वा तासांनंतर मोनोरेलमधनं प्रवाशांची सुटका होते। अग्निशमन दल या ठिकाणी आलेलं होतं, लॅडर सज्ज ठेवण्यात आलेल्या होत्या। तर तिसरी देखील ट्रॉली क्रेन या ठिकाणी आणण्यात आलेली आहे, ज्यामधून प्रवाशांना लवकर बाहेर काढता येईल। तर 3 क्रेन आतापर्यंत या ठिकाणी आहेत, ज्यामधून प्रवाशांना बाहेर काढले जाते। 200 प्रवासी आहेत, सब बाहर निकाल दिया है, सब दिया पानी वगैरह सब। हाँ, पानी वानी सब दिया हमको, पानी दिया, 1 बोतल पानी दिया, सब दिया हमारे को। मैं ठीक ठाक हूँ, सब ठीक ठाक है। कितने टाइम से यहाँ पे थे, कितने टाइम से गाड़ी में अटके हुए थे, पहला कॉल किसको किया, क्या बताया? हाच तो प्रवासी आहे जो आतून अग्निशमन दलाला हात जोडून विनंती करत होता की मला इथून बाहेर काढा असं। तर हे प्रवासी घाबरलेले आहेत, काहीसे जवळपास तासाभरापासून अडकलेले होते। त्यामुळे सुटकेनंतर या प्रवाशांनी आपण पाहतो की इथे विंडो फोडून या ठिकाणी प्रवाशांना बाहेर काढले जाते। त्यामुळे थोड्याशा अडचणी येत आहेत या ठिकाणाहून बाहेर पडताना देखील। आता 3 लॅडर अशा प्रकारे आणण्यात आलेले आहेत, लवकरात लवकर प्रवाशांना बाहेर काढायचे। अग्निशमन दलाच्या जवानांनी योग्य पद्धतीने ही सिच्युएशन जी ती हँडल केलेली आहे। एक एक करून या प्रवाशांना या शेडीवर सोडलं जाते आणि तिथून ते बाहेर पडतायत। मात्र सव्वा तासापर्यंत हे सगळे प्रवासी आत अडकून होते, सफोकेशन झालेलं आहे आणि त्यामुळे देखील या शिडीवरून खाली उतरण्यासाठी काहीसा वेळ लागतोय। मात्र आता 3 क्रेन या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत, ज्या माध्यमातून या सगळ्या प्रवाशांना खाली आणलं जाईल। मोनोरेलच्या घटनेची चौकशी करणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। जवळपास सव्वा तास मोनोरेल या ठिकाणी बंद होती, प्रवाशांनी संयम ठेवावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। मोराच्या घटनेची चौकशी करणार असं देखील फडणवीसांनी म्हटलंय। दृश्य आपण पाहतो, या ठिकाणी तिसरी सुद्धा लॅडर आणण्यात आलेली आहे, त्या माध्यमातून प्रवाशांची सुटका केली जाते। एक एक करत प्रवाशांना लॅडरवरनं खाली उतरवलं जात आहे। त्यातले काही अग्निशमन दलाच्या या पथकातले काही जवान जे आहेत ते आतमध्ये मोनोरेलमध्ये गेलेले आहेत। एक एक करत हळूहळू प्रवाशांना खाली उतरवलं जाते। तब्बल सव्वा तासानंतर मोनोरेलमधनं प्रवाशांची सुटका होते। दृश्य आपण पाहतोय, लॅडरच्या माध्यमातून या प्रवाशांना खाली आणण्यात येत आहे। काच तोडण्यात आली आणि त्यानंतर एक एक करत प्रवाशांना खाली उतरवलं जाते। 6:15 पासून तरी दरवाजा या ठिकाणी उघडण्यात आलेला आहे आणि या दरवाजामधून देखील काहींना बाहेर काढलं जाते। तर मोनोरेलचे 2 काचा फोडण्यात आल्या विंडोच्या आणि त्यातून प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं आणि एक डोअर ओपन करण्यात आलेला आहे, जिथून आता प्रवाशांना बाहेर काढलं जातं। कारण विंडोमधून या क्रेनवर येणं आणि त्यानंतर उतरणं थोडंसं कठीण जातंय, महिलांना देखील ते कठीण जात होतं। आता याचा डोअर ओपन करण्यात आलेला आहे आणि एक एक करून प्रवाशांना आता बाहेर काढलं जातंय। तर याआधी एक काच फोडण्यात आलेली होती, 2 ठिकाणी काचा फोडण्यात आलेल्या होत्या आणि त्यानंतर आता एक डोर ओपन करण्यात आलेला आहे। असं 3 ठिकाणाहून आता प्रवाशांना रेस्क्यू केलं जातंय। मोनोरेलमधून प्रवाशांचा रेस्क्यू ऑपरेशन आपण या ठिकाणी पाहतोय।